माऊली, आपल्याला माहीत आहे का की अंकली शितोळे ह्या गावचा शितोळे सरकारचा घोडा ज्ञानेश्वर म्हणून अंकली ते आळंदीनंतर पंढरपूरला गेली 350 वर्षे जातो तो ह्या गावच्या सरकारचा मान आहे. हे मुद्दाम या ठिकाणी नमूद केलेलं आहे. वारी काळामध्ये रोज पूजा आरती महानैवेद्य हा सरकारच्या तंबूत होतो. तसेच ज्ञानेश्वर पादुका ह्या वाखरी रिंगण झाल्यावर शितोळे सरकार यांच्या ओट्यात घातले जातात. हा आषाढी वारीचा नियम आहे. आणि ही सुंदर अशी जी माहिती आहे ती पाठवलेली आहे प्रोफेसर डॉक्टर प्रवीण जोशी, अंकली, बेळगाव, कर्नाटक येथून. आणि सरांनी या सुंदर अशा माहितीसोबतच एक सुंदर अशी रचनासुद्धा पाठवलेली आहे. आणि सर लिहित आहेत विठ्ठल शीर्षकाखाली की नाचे विठ्ठल मम अंगणी नाही भेदभाव म्हणे. नाचे विठ्ठल मम अंगणी नाही भेदभाव म्हणी. दिंडी पताका शिवार फुलला भक्तिरसाचा मळा हो पिकला. दिंडी पताका शिवार फुलला भक्तिरसाचा मळा हो पिकला. टाळ मृदुंग विणा हाती पांडुरंगच माझ्या त्यानी. टाळ मृदुंग विणा हाती पांडुरंगच माझ्या त्यानी. भक्त वैष्णव नाचती, भक्त वैष्णव नाचती. साक्षात नामदेव आणि जनी, साक्षात नामदेव आणि जनी. अतिशय सुंदर असं वारीचं वर्णन जे आहे ते सरांनी अप्रतिमरित्या आपल्या रचनेमध्ये केलेलं आहे. आणि सुंदर अशी माहितीसुद्धा सरांनी दिलेली होती. श्रोते हो, पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण बोलतोय. आणि ज्या 2 चारोळ्या आहेत त्या आपल्याला पाठवलेल्या आहेत कवयित्री विनीता कदम, कांदिवली, मुंबई येथून. आणि त्या लिहित आहेत, वारकरी वाजवी टाळी टाळ मृदुंगाच्या संगे चिपळी. वारकरी वाजवी टाळी टाळ मृदुंगाच्या संगे चिपळी. अभिरबुक्याचा परिमळ उभी विटेवरी मूर्ती सावळी. अभिरबुक्याचा परिमळ उभी विटेवरी मूर्ती सावळी. अप्रतिम अशी चारोळी. आणि पुढची सुद्धा एक दुसरी चारोळी त्यांनी पाठवलेली आहे. त्या लिहित आहेत की रंगले भजन गाभाऱ्यात जयघोष करी भक्तमंडळी. रंगले भजन गाभाऱ्यात जयघोष करी भक्तमंडळी. पांडुरंगा देई दान मोक्षाचे फाटकी पामराची झोळी. पांडुरंगा देई दान मोक्षाचे फाटकी पामराची झोळी. आणि खरं आहे, पांडुरंगाला गरिबांचा देव असं म्हटलं जातं. पांडुरंगाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचं शस्त्र नाही. कारण पांडुरंग हा गोर गरीब दीन दुबळ्यांचा देव आहे. आणि पांडुरंगाकडं जे जे साकडं घातलं जातं ती विनवणी पूर्ण होते असं म्हटलं जातं श्रोते हो. त्यामुळं वारीमध्ये जे काही वारकरी आहेत यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या वारीमध्ये अगदी गोर गरीब श्रीमंत अशिक्षित सुशिक्षित जात धर्म भेद या सर्वांच्या मर्यादा ओलांडून वारी जी आहे ती दरवर्षी फुलत आहे. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत असेल की वारीमध्ये अनेक विविध धर्माचे जे लोक आहेत ते सगळ्याच्या सगळ्या धर्माचे लोक जे आहेत ते वारीमध्ये येतात. प्रत्येकजण विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन होतात. आणि सर्वजण टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अगदी स्वतःला धन्य धन्य मानतात. कारण जेव्हा अभंगाचे बोल कानावर पडू लागतात, एक सुरात जेव्हा टाळ बोलू लागतात, तेव्हा खरंच श्रोते हो, अगदी ते वातावरण असतं ते अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं. आणि अनेक अभंग जे आहेत ते अनेक अभंग अनेक संतांनी आपापल्या भाषेमध्ये अगदी बोली भाषेमध्ये सुद्धा लिहून ठेवलेले आहेत. कारण जे विठू माऊलीचे संत होते, जे सेवेकरी होते, ज्यांनी विठुरायाची सेवा केली ते सर्वजणच सुशिक्षित होते असं नव्हतं श्रोते हो. बरेचसे जण अशिक्षित होते, ग्रामीण भागातले होते, परंतु त्यांनी आपल्या भाषेमध्ये अतिशय सुंदर असं वर्णन विठू माऊलीचं केलेलं आहे. त्यांच्या भेटीसाठी ज्या काही यातना होत होत्या त्याचं केलेलं आहे. विठुरायाला आळवणी केलेली आहे. आणि पुढची जी एक सुंदर रचना आहे ती आपल्याला पाठवलेली आहे सौ वर्षा गणेश खोपकर, मालाड पूर्व, मुंबई येथून. आणि त्या लिहित आहेत की विठू माऊली शीर्षकाखाली की नामी तुझ्या किती अगाध गोडवा विठ्ठल मायबापा माझ्या देवा. नामी तुझ्या किती अगाध गोडवा विठ्ठल मायबापा माझ्या देवा. सावळे सोज्वळ विटेवरचे रूप तुझे भक्तीने टेकविते मस्तक माझे. सावळे सोज्वळ विटेवरचे रूप तुझे भक्तीने टेकविते मस्तक माझे. नाथ जडे पंढरीच्या वारीचा हरी गजरात रममान होण्याचा. नाद जडे पंढरीच्या वारीचा हरिगजरात रममान होण्याचा.
आणि शेवटी असं ते लिहित आहेत की भक्तांच्या हाकेला धावून येई, भक्तांच्या हाकेला धावून येई, तल्ली नाव घे वैष्णव भाई, तल्ली नाव घे वैष्णव भाई. आणि खराई श्रोते हो की सावळे सोज्वळ विटेवरचे रूप तुझे, भक्तीने टेकविते मस्तक माझे. आणि आत्ता सध्या घरूनच मस्तक टेकवण्याची ही वेळ आहे, कारण इच्छा सगळ्यांची खूप होती, परंतु सर्वांचा भ्रमनिरास झाला. कारण मार्च महिन्यामध्ये जेव्हा कोरोना सुरू झाला, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकांना असं वाटायचं की आषाढीपर्यंत या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. आणि या गोष्टी सुरळीत झाल्या म्हणून ओढीने आपण पांडुरंगाची भेट घेऊ शकू. परंतु प्रशासनाच्या निर्देशामुळं जी वारी आहे ती घरूनच आता आपल्याला पोहोच करावी लागणार आहे श्रोते हो. आणि आपल्याला माहीत असेल की चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविन. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिविन. देखवी दाखवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका, तयाचे भजन चुको नका. असा सुद्धा एक सुंदर असा अभंग आहे श्रोते हो. कारण जे अभंगाचं महत्त्व आहे मराठी वाङ्मयामध्ये आपण पाहिलेलं असेल की खूप साऱ्या संतांनी सुंदर सुंदर अभंग लिहिले. आणि आत्ता सध्यासुद्धा आपल्या महाराष्ट्रातील एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरीलसुद्धा जे मराठी साहित्यिक आहेत ते भरभरून असं अभंग लिहितात. आणि अगदी उत्तम प्रतीचे अभंग, अगदी ते अभंगाचं गायन जेव्हा आपण ऐकतो तेव्हा अक्षरशः असं म्हणतात की ब्रह्मानंदी टाळी लागते. तशा प्रकारचे सुंदर जे आहेत ते अभंग आपल्याला वाचायला मिळतात, आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामुळं ही जी अभंगाची परंपरा आहे ती सध्याच्या साहित्यिकांनीसुद्धा निश्चितपणे अतिशय सुंदररित्या पुढं चालवलेली आहे. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत असेल की जे काही महान संत होऊन गेले, मग त्याच्यामध्ये आता प्रत्येकाची नावं आपण घेतली तर अनेक संत आहेत, परंतु जे प्रमुख संत ज्यांचा नामोल्लेख वारीच्या काळामध्ये वारंवार होतो ते म्हणजे माऊली असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत नामदेव असतील, संत चोखामेळा असतील, अनेक संत आहेत, अगदी गोरोबा कुंभार असतील. तर आपल्याला माहीत आहे की त्यांनी खूप सारे सुंदर सुंदर अभंग जे आहेत ते लिहून ठेवले. आणि संत नामदेवांचा एक सुंदर असा अभंगसुद्धा आहे की आम्हापासी काय मागसी तू देवा, नाही भक्तिभाव भांडवल. आम्हापासी काय मागसी तू देवा, नाही भक्तिभाव भांडवल. भांडवल गाठी देखोनी साचारा, सुधाम्याची फार पाठ घेशी सोडून या पोहे मुठी भरा. खिरसावल्या करा नामा म्हणे, खिरसावल्या करा नामा म्हणे. कारण सुंदर जे असे आहेत ते अभंग आपण नेहमी वाचत असतो, ऐकत असतो श्रोते हो. कारण हे जे जुन्या काळातले अभंग आहेत अगदी तसे सुंदर सुंदर अभंग आपल्या आजच्या शोमध्येसुद्धा अनेक मान्यवरांनी आपल्याला पाठवलेले आहेत. आणि जे काही सुंदर सुंदर अभंग आपल्या मान्यवरांनी पाठवलेले आहेत त्या सुंदर अशा रचनेपैकीच काही विठुरायांबद्दलच्या ज्या रचना आहेत त्यातली पुढची जी एक रचना आहे त्या रचनेकडे आपण वळतोय. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ शिल्पा तारे नागपूर येथून. आणि त्यांनी त्यांच्या रचनेमध्ये लिहिले की विठू माझी माऊली, विठू माझी सावली. विठू माझी माऊली, विठू माझी सावली. तूच माझा सखा, तूच माझा पाठीराखा. विठू माझा सखा, तूच माझा पाठीराखा. जल्लोष नामाचा रे तुझ्या, गुंफून करामध्ये करा. जल्लोष नामाचा रे तुझ्या, गुंफून करामध्ये करा. नाचतो चंद्रभागेच्या तीरी, नाचतो चंद्रभागेच्या तीरी. आम्ही वारकरी, आम्ही वारकरी. वा, अतिशय अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो की नाचतो चंद्रभागेच्या तीरी, आम्ही वारकरी, आम्ही वारकरी. आणि खरं आहे वारकरी संप्रदायाचं जे महत्त्व आहे ते अनेक जे पंथ आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या मान्यता मानणारे, तर त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचं हे खूप मोठं महत्त्व आहे श्रोते हो. आणि पुढचीसुद्धा एक सुंदर रचना आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर सौ अंजुश्री अशोक मेटकर पुणे यांनी. आणि त्यांनी लिहिलं आहे की तुळशी माळा गळा, तुळशी माळा गळा राही रुक्माईच्या वरा. तुळशी माळा गळा राही रकुमाईच्या वरा. विठुराया तुझा प्रेम पाळा, कधी देशी भेट गळा. तुळशी माळा गळा राही रकुमाईच्या वरा.
विठुराया तुझा प्रेम पाळा, कधी देशी भेट गळा. आणि त्या पुढं असं लिहित आहेत की तव भेटी आतुरले नेत्री आसू ओथंबले. तव भेटी आतुरले नेत्री आसू ओथंबले, नामजपी आतुडले तव समचरणी विसावले. नामजपी आतुडले तव समचरणी विसावले. खरंच, कारण प्रत्येकाला जे आहे ते भेटीची ओढ आहे. निश्चितपणे हे सर्व सुंदर सुंदर रचनांमधून जे आहे ते आपल्याला जाणवत आहे श्रोते हो. आणि आपल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात, जी आपल्याला पाठवलेली आहे विलास देशमुख, बोरीवली, मुंबई येथून. आणि सरांनी वारी शीर्षकाखाली लिहिलं आहे की पंढरीची वारी माहेराची आस, वाटेत आडवी महामारी खास. खरंय श्रोते हो की पंढरीची वारी माहेराची आस, वाटेत आडवी महामारी खास, करावे तिला समूळ खलास, हाच पांडुरंगा तुझपाशी ध्यास. करावे तिला समूळ खलास, हाच पांडुरंगा तुझपाशी ध्यास. ते पुढं असं लिहित आहेत की दामाजी सुटला मोहरा सरकारास, दामाजी सुटला मोहरा सरकारास, आम्हासी का देसी असा वनवास. दामाजी सुटला मोहरा सरकारास, आम्हाजी का देसी असा वनवास. फेक मुंडा शातली चिटी औषधाची रास, फेक मुंडा शातली चिटी औषधाची रास. सोडवी लवकरी या संकटाचा फास, सोडवी लवकरी या संकटाचा फास. तर सरांनी विठुरायाकडं साकडं घातलेलं आहे की हे विठुराया, हे कोरोना महामारीचं संकट लवकरात लवकर सोडव आणि या भक्तांचा तू तारणहार कर. तारणहार आहेस, त्यांना तू वाचव. सुंदर अशा या रचनेनंतर पुढच्या एका सुंदर आपण रचनेकडे वळतोय श्रोते हो की उतावीळ जीव या शीर्षकाखाली बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली येथून लिहित आहेत की उतावळा जीव झाला कासावीस, उतावळा जीव झाला कासावीस, लागलीसे आस पंढरीची. उतावळा जीव झाला कासावीस, लागलीसे आस पंढरीची. आणि त्यांनी पुढंच लिहिलंय की सावळे ते रूप नैनी दिसावे, सावळे ते रूप नैनी दिसावे, वाटते पहावे विठुराया, वाटते पहावे विठुराया. आणि खराय श्रोते हो की उतावळा जीव झाला कासावीस, लागलीसे आस पंढरीची. खरंय, कारण पंढरीची आस आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशीला पंढरीचं दर्शन ही वर्षभरची आस असते. आणि त्यासाठी अगदी वारकऱ्यासह सगळे लोक आतुर असतात. परंतु यावेळी घरूनच दर्शन घेऊन नाईलाजास्तव आपल्याला ही वारी, पंढरपूरची वारी ही आपल्याला पोहोच करावी लागणार आहे श्रोते हो. पुढच्या सुद्धा एका सुंदर आपण रचनेकडे वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे विजय जगन्नाथ माळी, मुक्काम पोस्ट सांजुरी, धुळे येथून. आणि जन्माची पंढरी या शीर्षकाखाली त्यांनी लिहिले की केली पायपीठ उभ्या जन्मभरी, फिरलो माघारी कधी नाही. केली पायपीठ उभ्या जन्मभरी, फिरलो माघारी कधी नाही. दुःखाला बदडू करूया मृदुंग, सुखाचा अभंग जीवनात. दुःखाला बदडू करूया मृदंग, सुखाचा अभंग जीवनात. ते पुढं असं लिहित आहेत की उभा पाठीमागे धरून या आस, कष्टाची मी कास सोडू कशी. उभा पाठीमागे धरून या आस, कष्टाची मी कास सोडू कशी. आणि शेवटी ते असं लिहित आहेत की जन्माची पंढरी घडो सदोदित, जन्माची पंढरी घडो सदोदित, क्षण आनंदित आयुष्याचा. जन्माची पंढरी घडो सदोदित, क्षण आनंदित आयुष्याचा. आणि खराय श्रोते हो की पंढरपूरला माहेर असं म्हटलं जातं. पंढरपूरमध्ये आल्यानंतर सर्व क्षीण जातो असं म्हटलं जातं श्रोते हो. आणि प्रत्येकाच्या मनातली आस पूर्ण करणारा असा हा पांडुरंग आहे. म्हणून प्रत्येकजण त्याच्याकडे साकडं घालतो. कोणी शेतकरी पावसासाठी साकडं घालतो, व्यापारी व्यापार वृद्धीसाठी घालतो, मुलं जे शिक्षण घेत आहेत ते शिक्षणासाठी घालतात, अनेक जण मंगल आरोग्यासाठी घालत आहेत. तर आपण सर्वजणसुद्धा आता पांडुरंगाला या कोरोनाच्या महामारीपासून मुक्त करावं म्हणून साकडं घालूया श्रोते हो. आणि आपल्याला माहीत आहे की आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात RJ कैलाससोबत. आणि आपण पांडुरंग आणि वारी या शब्दावर बोलत आहोत श्रोते हो.